नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांमधील लोकसभेची दुसरी यादी पण जाहीर केली. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 20 लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांची यादी काल माध्यमांसमोर आली. थोडक्यात आपल्याला हे सांगायचे की त्याच्यामध्ये फार काही बदल दिसले नाही आणि 4-5 खासदारांचं फक्त यामध्ये चेंजेस आपल्याला आढळलं. आता मोठ्या प्रमाणामध्ये जी आपल्याकडे चर्चा होती नागपूरमधून नितीन गडकरींची, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहिलेले आणि 10 वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये अतिशय मोठं काम, अतिशय तोलामोलाचं खातं असं त्यांनी सांभाळलेलं आणि देशामध्ये विकासाचं एक मोठं काम नितीन गडकरींनी केलेले आणि त्यांच्या नावाची चर्चा महाराष्ट्रामध्ये होत होती. कारण पहिल्या यादीमध्ये नितीन गडकरींचं नाव आलं नव्हतं. हे निव्वळ भांडवल करण्यात आलं होतं. कारण भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातल्या कुठल्याही जागेंवर नावं डिक्लेअर केले नव्हते. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये यादीच आली नाही. तर मग महाराष्ट्रामधील यादीचा नितीन गडकरी जर महाराष्ट्रातून लढतात, नागपूरमधून लढतात, तर यादीमध्ये त्या दुसऱ्या राज्यांच्या यादीमध्ये नाव येण्याचं काही कारण नाही. आणि पंकजाताई मुंडेंच्या बाबतीत नेहमी आपण बघतोय की ती त्या 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परळीला निवडणूक हारल्या आणि त्याच्यानंतर त्यांची नाराजी, त्यांचे विधानं, त्यांच्या वक्तव्य, त्यांचं सगळं यात्रा, संघर्ष यात्रा किंवा त्यांना अनेक लोकांनी अनेक सल्ले दिले, अनेक लोकांनी त्याच्यामध्ये मिठाचे खडे टाकले. मग एकनाथ खडसे असतील, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, सुप्रियाताई सुळे असतील, काँग्रेसचे अनेक नेते यांनी वेगवेगळ्या प्रकारचं देवेंद्र फडणवीस आणि पंकजाताई मुंडेंमध्ये वाद निर्माण करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. आणि मग असं वाटत होतं काही दिवसापूर्वी की पंकजाताई मुंडे कदाचित भाजप सोडतील. खरं तर भारतीय जनता पार्टीने पंकजाताई मुंडेंना मध्य प्रदेशामध्ये प्रभारी केलं होतं. त्यांनी तिथं पण चांगल्या पद्धतीने काम केलं आणि केंद्रीय समितीमध्ये त्यांचं स्थान होतं प्रभारी म्हणून किंवा त्या सचिव आहे, राष्ट्रीय सचिव. या गोष्टीचं भानसुद्धा या विरोधी पक्षांना राहिलं नाही. त्यामुळं कदाचित हे लोक, त्यांना असं वाटत होतं की पंकजाताईंना या लोकसभेच्या उमेदवारींमधून कदाचित डावललं जाईल आणि तसाच काहीसा प्रकार रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या बाबतीत. आता त्यांचे सासरेबुवा आणि पूर्वाश्रीचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते होते नाथाभाऊ खडसे. आता यांनी भारतीय जनता पार्टीच्या 2014 ते मिनिस्टर होते. काही यांच्यावर आरोप झाले, ते आरोप केले, पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि या उबाटा सेनेच्या काही नेत्यांनी त्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला. देवेंद्र फडणवीसांनी उलट त्यांना बऱ्यापैकी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना राजीनामा देण्याची वेळ आली. मग यांनी राजीनामा का मागितला, त्यांचाच का मागितला. मग हे देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे. मग हे काही दिवस फडणवीसांना शिव्या घालण्यातच गेले. मग यांनी
शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आता शरद पवारांचे राष्ट्रवादीचे दिवी 2 तुकडे झालेत, पण हे शरद पवारांबरोबर आहे. आता मध्यंतरी यांना सुद्धा निवडणूक लढण्याचा पुळका आला होता. कदाचित ते आताही काय करतील याची शक्यता कमी वाटते, कारण रक्षाताई खडसेंना तिकीट मिळाल्यावर सुद्धा ते असं बोलले की मला डॉक्टरची जर परवानगी मिळाली तर मी निवडणूक लढवील. मी अनेक दिवसापासून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. तेव्हा डॉक्टरची परवानगी मिळते न मिळते, पण शरद पवारांची परवानगी मिळाल्यावर कदाचित रक्षाताई समोरच एकनाथ खडसे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुने विरुद्ध सासरे अशी लढत होती की काय हे सुद्धा आपल्याला कदाचित बघावं लागेल. तेव्हा ह्या 3 लोकांच्या नावांची मी प्रामुख्याने जी चर्चा करतोय, खरं तर नितीन गडकरींना उद्धव ठाकरेंनी एक ऑफर दिली होती एक 7-8 दिवसापूर्वी की तुमचं पहिल्या यादीत नाव आलं नाही, नितीनराव या आमच्याकडं, महाविकास आघाडीतून तुम्हाला आम्ही उमेदवारी देतो, तुम्हाला निवडून देतो, मग तुम्ही लोकसभेत खासदार व्हा. म्हणजे एक हास्यास्पद प्रकार एकदम. यांना आता ग्रामपंचायत सुद्धा कुठं हे लढू शकत नाही. उद्धव ठाकरेंनी कधी कुठं कुठली निवडणूक लढलेली नाही आणि हे बाकी एका राष्ट्रीय नेत्याला आपल्या पक्षात घेऊन त्याला निवडून आणण्याची केविलवाना प्रकार जो करतात आहे, तो काल जी दुसरी यादी आली भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंच्या चपराक लावल्यासारखी आहेत. आता हे कावळ्याच्या तोंडातून मासा पडण्याची वाट पाहतात आहे. स्वतः 4 महिने झाले महाविकास आघाडीचं जागा वाटप चालू आहे. प्रकाश आंबेडकर रोज शिव्या घालतात आहे उद्धव ठाकरेंना, शरद पवारांना, संजय राऊतांना, नाना पटोलेंना, पण यांच्याच्याने कुठलीही जागा वाटप होत नाही, कारण यांच्याकडं महाराष्ट्रामध्ये इतके सक्षम उमेदवार, निवडून येण्याजोगे उमेदवार नाही. मग आता यांची या 3 लोकांवर नजर होती, अनेक लोकांवर तशी आहे, पण या 3 लोकांवर विशेषतः उद्धव ठाकरेंची नजर. जर नितीन गडकरींना जर मार्गदर्शन मंडळमध्ये जर टाकलं भारतीय जनता पार्टीने, तर नितीन गडकरींना आपण आपल्या पक्षात घेऊ, आपण तिकीट देऊ, मग त्यांच्याच साधन सामग्रीवर कदाचित आपण ही नागपूरची जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करू. इतके दुष्ट विचार कुठल्याही नेत्याकडं नाही. दुसऱ्याचं सगळं घ्यायचं आणि मग आपण मोठं राजे व्हायचं, अशी परिस्थिती उद्धव ठाकरेंची आहे. आणि पंकजाताई मुंडेंना तर सुप्रियाताई बेचाऱ्या वगैरे म्हणायच्या. बिचारी, तिचा वडील वारलेला आहे, किती संघर्ष करते, एकटीच आहे बिचारी, असे तसे, तिच्यावर किती अन्याय झाला, अशा पद्धतीचं ओशाळवानं. आणि खूप काही आम्हाला पंकजाताईंची सहानुभूती आहे. पंकजाताईंवर खूप अन्याय झाला आहे. खरं तर पंकजाताईचं जे काही इतक्या दिवस नुकसान जे केलं असेल ते शरद पवारांनी केलं आणि सुप्रिया सुळेंनी केलं. मुंडे घराण्यामध्ये जी फूट पाडली ती केवळ शरद पवारांनी पाडली. आणि भावा बहिणीमध्ये जो संघर्ष उभा केला हा शरद पवारांनी उभा केला. हे पाप केले. आणि आज बाकी या लोकांना पंकजाताई मुंडेंची सहानुभूती वाटत होती आणि पंकजाताई मुंडे भारतीय जनता पार्टी सोडतील आणि राष्ट्रवादीत येतील किंवा
काँग्रेसमध्ये जातील किंवा उबाटा सेनेत जातील, त्या प्रगल्भ नेत्या आहेत. त्यांचा वारसा भारतीय जनता पार्टीचा आहे. आणि गोपीनाथ मुंडे किंवा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पार्टी सोडून दुसऱ्या कुठल्याही पक्षाचा विचार कधीच केलेला नाही आहे. त्याच्यामुळं पंकजाताई मुंडे भारतीय जनता पार्टीला सोडणार नव्हत्या याची खात्री पण अनेक लोकांना होती आणि वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या लोकांना पण होती. तेव्हा यांनी फक्त पंकजाताईला आता काही स्थान मिळालं नाही, मग उद्या यांना जर आपण आपल्या पक्षात घेतलं तर आपल्याला काहीतरी मिळेल, एक मास लीडर मिळेल, एक वंजारी समाजाचं जे काही पंकजाताईंचं समर्थन करणारे लोक असतील ते सुद्धा आपल्याबरोबर येतील, अशा प्रकारचे डोळे लावून उद्धव ठाकरे, शरद पवार बसले होते. त्यांच्या तोंडावर सुद्धा चपराक बसलेली आहे. आणि जी रक्षाताईंच्या बाबतीत की रक्षाताईला तिकीट दिलं नाही तर रक्षाताईला आपण कदाचित राष्ट्रवादीत घेऊ शकतो, अजून महाविकास आघाडीकडून देऊ शकतो, या अशा प्रकारचे हे एका नदीच्या कडेला बसून मासे गोळा करण्याचं काम हे बघत होते. पण असं काही होत नाही. ह्या तिन्ही ठिकाणी आता जर समजा यांना नितीन गडकरींच्या बाबतीत सहानुभूती होती, पंकजाताईंच्या बाबतीत सहानुभूती होती, रक्षाताईंच्या बाबतीत सहानुभूती होती आणि यांना असं वाटत होतं की या तिघांना तिकीट मिळणार नाही, मग आपल्या पक्षात घेऊन आपण यांना खासदार करू. खरं तर या लोकांना आनंद वाटायला पाहिजे की या तिघांनाही पक्षाने तिकीट दिले आणि मग आता आपण भारतीय जनता पार्टीला हे बिनविरोध सोडून देऊ. आपल्याला त्यांच्याबद्दल खूप आदर होता. आपण आता शिवसेनेने तिथं उमेदवार द्यायचा नाही, उबाटा नाही, राष्ट्रवादीने द्यायचा नाही, काँग्रेसने द्यायचा नाही. तुम्हाला ह्या लोकांची इतकी सहानुभूती होती तर देऊन टाका, सोडा. मूर्खपणाचा कळस निवळ. आपण राजकारण करतोय की भजन मंडळ चालवतोय तेच समजत नाही. नितीन गडकरींच्या किंवा ह्या लोकांच्या या सगळ्या याच्यामध्ये यांना असं वाटत होतं हे येतील, यांना तिकीट मिळणार नाही, ही आशा लावून बसले हे लोक. आणि तिकडं भारतीय जनता पार्टीने दादर हवेली लोकसभा मतदारसंघातला उबाटा सेनेचे खासदार कलाबेन डेरेल या विद्यमान खासदार त्यांनी भारतीय जनता पार्टीचं तिकीट घेऊन मोकळ्या झाल्या. आता त्या भारतीय जनता पार्टीत जाणार आहे. उबाटा सेना त्यांनी सोडली. हे उद्धव ठाकरेंना कळालं सुद्धा नाही. हे बसले नितीन गडकरींची आशा लावून. आता नितीन गडकरींना भारतीय जनता पार्टी टाळणार आहे. का टाळणार आहे? म्हणे नितीन गडकरी पंतप्रधान पदाचे नितीन गडकरींना स्वप्न पडतात. मग नरेंद्र मोदींचे नितीन गडकरींचे संबंध ताणलेले. काही पण. पंकजाताईचं काय तर पंकजाताई नेहमी फडणवीसवर बोलतात. मग फडणवीस पंकजाताईचा काटा काढण्यासाठी पंकजाताईंना पण टाळणारे, प्रीतमताईला पण टाळणारे. आणि रक्षाताईचं काय तर सासरेबुवा राष्ट्रवादी ते, मग ते इकडं भारतीय जनता पार्टीत येत नाही, भारतीय जनता पार्टीवर टीका करतात म्हणून सुनेचंही तिकीट कापणारे. अशा प्रकारचे फालतू गैरसमज जे मराठी मीडियाने पसरवायचे आणि तेच उचलायचे आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या स्पीचमध्ये त्याचा समाविष्ट करायचा आणि आपल्या पक्षाचं वाटोळं करून घ्यायचं. बस इतकाच कार्यक्रम आहे. मग आता भारतीय जनता पार्टीने ह्या तिघांनाही तिकीटं दिले. आणा निवडून. तुम्हाला तर आनंद झाला असेल. नितीन गडकरींना तिकीट मिळाले, रक्षाताईंना मिळाले, पंकजाताईंना मिळाले. तुम्हाला त्यांच्यावर खूप अन्याय झाला असं वाटत होतं. मग आता तुम्ही त्या गोष्टीची
तुम्हाला जर असं वाटत असेल की त्यांच्यावर खूप अन्याय झाला आहे, द्या निवडून, करा सपोर्ट, करा त्यांना बिनविरोध. इतकं दाखवण्याचं उद्धव ठाकरे झालं, शरद पवार झालं किंवा काँग्रेसचे नेते झालं, हे बिनविरोध निवडून आणण्याची प्रक्रिया करतील? कधीच करणार नाही. कारण हे फक्त राजकारण करतात आणि घाणेरडं राजकारण करतात. यांना कधी कोणी बेचारा, कोणी काही कधीच नसतो. यांच्या दृष्टीने ते काही सगळे दुश्मन असतात. त्यांना फक्त एकमेकांमध्ये खडे कसे टाकायचे आणि यांचे संबंध कसे खराब करायचे इतकाच कार्यक्रम असतो. पण जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो त्या खड्ड्यात पडत असतो, ही मन सुद्धा आपल्याला माहीत आहे. आणि अशाच प्रकारचं उद्धव ठाकरेंचं नेहमी होत असतं. इतकंच आपल्याला सांगायचंय. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.